नमस्कार. जागर जनस्थानच्या खुल्या चर्चेमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि रोजच आपण वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करीत असतो. आज आपण शिक्षणाचे जे काही एकंदरीत गोंधळ चालू आहे त्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा या आजच्या एपिसोडमध्ये चर्चा करणार आहोत. आणि आजच्या एपिसोडमध्ये शिक्षणावरच्या गोंधळाविषयी चर्चा करण्यासाठी प्रदीप यादव, माहिती अधिकार जनजागृती समितीच्या वतीनं ते इथं आलेले आहेत. प्रदीप यादव यांचं या ठिकाणी स्वागत करूया. नंतर हरीश वाघ जे आहेत ते सेंट फ्रान्सिस स्कूलच्या पाल्यांचे पालक आहेत. त्यांची दोघंही मुलं जी आहेत ते सेंट फ्रान्सिसमध्ये शिकतात. मुलगा 8वीला आहे आणि 10वीला मुलगी होती त्यांची, तिने 10वीची परीक्षा दिलेली आहे. त्यानंतर निलेशजी साळुंखे आहेत, ते शिवसेनेचे इंदिरानगरचे विभाग प्रमुख आहेत. आणि तिघही मान्यवर आज शिक्षणाची जी काही एकंदरीत सावळा गोंधळ चालू आहे शिक्षणाविषयी खाजगी शाळांमध्ये, मनपाच्या शाळांमध्ये, त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तुम्हाला सगळ्यांचं मी या ठिकाणी जागर जनस्थानच्या व्यासपीठावर मनापासून स्वागत करतो. आणि जो काही एकंदरीत शिक्षणाचा दर्जा आहे, शिक्षणाच्या दर्जाविषयी काय एकंदरीत शिक्षणाचा दर्जा खालावण्याचं कारण काय वाटतं तुम्हाला? सुरुवात तुमच्यापासून करूया, हरीश वाघांपासून. शिक्षणाचा दर्जा खालावण्याचं कारण काय? प्रदीप यादवांपासून करूया. आपण असं जाऊया, शिक्षणाचा दर्जा खालावण्याचे नेमके कारण काय? शिक्षणाचा दर्जा खालावण्याचं महत्त्वाचं कारण आहे की RT ॲक्ट 2009ला हा गुणवत्ता आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी इंट्रोड्यूस केला गेला होता. आणि महत्त्वाचं कारण असं आहे की मुलांना क्वालिटी एज्युकेशन मिळालं पाहिजे, त्या अनुषंगाने हे ॲक्ट इम्प्लिमेंट केले गेले. परंतु स्थानिक जे प्राधिकरण आहे, जसे आज मनपा असेल, जिल्हा परिषद असेल, उपसंचालक असतील, यांच्यावर जी जबाबदारी, हे यांच्या जबाबदारी व्यवस्थितपणे पार न पाडता मनमानी पद्धतीने कारभार करणाऱ्या शिक्षण संस्थांना मदत करतात. असं म्हणण्याचं कारण असं की नाशिकमधल्या बऱ्याचशा शाळा अशा आहेत की ज्यांच्यामध्ये अर्हतापात्र शिक्षक आणि मुख्याध्यापक नाही. त्याचप्रमाणे क्वालिटी एज्युकेशनमध्ये जे एक महत्त्वाचा विचार घेतला गेला तर वर्गाच्या कॅपॅसिटीनुसार विद्यार्थी संख्या असणं गरजेचं आहे. परंतु काय करतात की शैक्षणिक संस्था मनमानी पद्धतीने ॲडमिशन प्रोसेस राबवता आणि मनपा शिक्षण विभाग असो किंवा जिल्हा परिषद असो यांचा अंकुश नसल्याने एका वर्गाच्या कॅपॅसिटीच्या दुप्पट किंवा 2.5 पट अशी विद्यार्थी संख्या भरवतात आणि क्वालिटी एज्युकेशन पासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवतात. या सगळ्या बाबींमुळे आज क्वालिटी एज्युकेशन पासून हा विद्यार्थी वंचित होत चाललेला आहे आणि त्याचा परिणाम आपल्यालाच भोगावा लागणार आहे. खरं म्हणजे शिक्षणाचा दर्जा खालावण्याचं कारण क्वालिटी शिक्षणाची कमी. म्हणजे शिक्षण क्वालिटीचं देणारे शिक्षक तर नाही आहे, पण पैसे जमा करण्यासाठी क्वालिटीवाली माणसं मात्र त्यांनी जमा करून ठेवली असं वाटतं. अधिकतर अशी संख्या झालेली आहे. आणि यावर सगळ्यांना लक्ष ठेवणं गरजेचं असं आहे की आज APJ अब्दुल कलाम जे आपले माजी राष्ट्रपती होते, त्यांचं म्हणणं होतं की माझं एक स्वप्न आहे की 2020मध्ये आम्ही डेव्हलप होऊ. जर तो जरी विचार केला तर क्वालिटी एज्युकेशन मिळणार नाही तर हा मुलगा डेव्हलप होणार कसा, हा माझा ठाम विश्वास नाही. आणि मुलं जर सुधारले नाही तर देशाचा विकास होणार नाही. आणि अशा गोष्टींमुळे शिक्षण विभाग काय, आपला देशच सुधारणार नाही. म्हणून या गोष्टीवर एकदम विचार करून आणि लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं भारताचं उज्ज्वल भविष्य या उभ्या राहणाऱ्या पिढीकडे आहे असं आपले राष्ट्रपती अब्दुल जे कलाम होते, त्यांनी शाळेत जाऊन ते मुलांशी बोलायचे. पण त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये आज कुठंतरी शाळा कमी पडत आहेत असं एकंदरीत दिसून येतं आहे. मी हरीश वाघांकडे येतो. त्यांचे दोघे पाल्य जे आहेत ते सेंट फ्रान्सिस स्कूलमध्ये आहे. मुलगा मला 8वीला आहे आणि तुमच्या मुलीने 10वीची परीक्षा दिली आहे. मला सांगा, ज्या काही एकंदरीत आता शाळेच्या फीज असतात, वेगवेगळ्या क्लासेसच्या फीज असतात, याविषयी पालकांच्या काय अडचणी आहेत? तुम्ही काय म्हणाल याविषयी? पालकांच्या अडचणी म्हटल्या तर कुठलाही पालक हा आपल्या मुलांचे शिक्षण अधिक उत्तम होण्यासाठी, त्याच्या भवितव्यासाठी अधिकाधिक खर्च करायची तयारी असते. याचाच गैरफायदा ह्या शिक्षण संस्थांनी घेतलेला आहे. पालक पैसे भरण्यास तयार असल्याचा याचा त्यांनी गैरवापर कसा केलेला आहे की एकतर इंग्रजी शिक्षण म्हणजे महागडं शिक्षण अशी संकल्पना त्यांनी भारतात तयार केलेली आहे. आणि इंग्रजी शिक्षणासाठी जास्तीत जास्त पैसे मोजावे अशी त्यांची पालकांची मानसिकता तयार केल्याने आपल्या भारतामध्ये शिक्षण संस्था चालवणे ही सेवाभावी काम आहे, तो व्यवसाय नाही आहे. व्यवसाय त्याच्यामध्ये नफाखोरी करता येत नाही फीच्या रकमेतून. तरी या शिक्षण संस्थांनी इंग्रजी माध्यम आणि विनाअनुदानित शाळा ज्या स्थापन केल्या आहेत या केवळ नफा कमवण्यासाठी केलेल्या आहेत.
आता विद्यार्थ्यांची फी किती घ्यावी याचे शासनाने निकष ठरवले. सुप्रीम कोर्टाने एक फायनल जजमेंट दिलेलं आहे पूर्ण एक म्हणजे 2003 आज त्या गोष्टीला 17 वर्ष झाली तरी कायद्याची अंमलबजावणी होत नाही. आता फी किती घ्यावी याचे नॉर्म असे दिलेले आहेत की विद्यार्थ्यांच्या वार्षिक शैक्षणिक खर्चासाठी जी रक्कम जो खर्च येतो तेवढीच रक्कम ही विद्यार्थ्यांकडून घ्यावी. शाळेच्या संस्थेच्या कुठल्याही भांडवली खर्चासाठी फी मागू नये. अशी रक्कम मागवली तर ती कॅपिटेशन फी म्हणून धरली जाते आणि कॅपिटेशन फी घेणे हा खंडणीचा गुन्हा दाखल म्हणजे नमूद केलेला आहे. आणि 1987 साली कॅपिटेशन फी ॲक्ट हा महाराष्ट्रामध्ये लागू झाला. तो विधी व न्याय मंत्रालयाने लागू केलेला जो कायदा आहे अँटी कॅपिटेशन फी ॲक्ट हा, त्याची अंमलबजावणी बऱ्यापैकी शिक्षण विभागाकडून होत नाही. त्यानंतर फी निश्चितीचे न्यायालयाने हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांनी वेळोवेळी जजमेंट देऊन राज्य शासनांनी व्यवस्थित GR काढलेले कशी फी निश्चिती करावी. त्याची एवढं सगळं असताना तुम्ही सतत लढा देत असतात. बरेच पालक तुमच्याकडे येतात, त्यांच्या समस्या घेऊन येतात, तुम्ही नेहमी लढा देतात आणि या गोष्टीकडे तुम्ही स्वतः पूर्ण वेळ देताय. या गोष्टी तुम्ही शाळेकडे मांडल्यात का? आणि जर मांडल्या असतील तर शाळेने त्याची काय कारणं दिली, जास्त फी घेण्याची कारणं काय दिलीत त्यांनी? मुळात म्हणजे मी एक साधारणतः 6 वर्षापूर्वी शाळेचा PTA होतो. शाळेचा PTA मेंबरकडून जे 10 PTA मेंबर निवडले जातात 10 वर्गाचे 10 त्यांच्याकडून ही फी निश्चितीला संमती घ्यायची असते आणि संमती घेतलेलीच फी शाळेने आकारायची आणि वसूल करायची असते. PTA मेंबर असताना आणि बरेच पालकांनी आंदोलन आणि उग्र आंदोलन केल्यानंतर शाळेकडे बरेच म्हणणे मांडले. शाळेने मुळात त्यांचे ते सूचना घेतच नाही. शाळा त्यांचे कुठले अर्ज घेत नाही, त्याच्यावर पोच देत नाही. यानंतरही पालकांनी उपसंचालकांकडे स्थानिक शिक्षण अधिकारी नंतर उपसंचालकांकडे तक्रारी केल्या. उपसंचालक आणि स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांनी फक्त चौकशा केल्यानंतर वरिष्ठ कार्यालयास शाळेवर कारवाईची शिफारस केली. तर अद्यापपर्यंत मनपा शिक्षण अधिकारी यांनी शिफारस केली आहे शाळेवर कारवाईची, उपसंचालकांनी केलेली आहे. परंतु शिक्षण संचालक पुणे व राज्य शासनाने अजूनपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही आहे. आता मूळ प्रश्न आहे फीचा कसा असतो. फी कशी असते, विद्यार्थ्यांचा वार्षिक जो खर्च असतो तेवढीच फी घेणं अलाउड आहे, म्हणजे घ्यायला पाहिजे. पण शाळा संस्थेंनी वेगवेगळे खर्च घुसून ॲक्टिव्हिटी फी, मिसलेनियस फी, टर्म फी, रिॲडमिशन फी जी म्हणजे एकदा पहिलीला ॲडमिशन घेतल्यावर मध्ये न घेण्याचा शासनाचा GR आहे, अशा विविध फी घेऊन पालकांची लूट करतात. म्हणजे थोडक्यात शैक्षणिक संस्थासुद्धा दवाखान्यासारखं वागायला लागलं आहे. म्हणजे एखादा पेशंट जर का आपण कोरोनाच्या निमित्ताने ॲडमिट केला, मग हँडग्लोवची फी वेगळी, नर्सची फी वेगळी, दवाखान्याची फी वेगळी, चादरची वेगळी, गादीची वेगळी, पलंगाची वेगळी, याची वेगळी, असं म्हणजे कुठेही जावं तर लुबाडणुकच चालू एकंदरीत असं दिसून येतं आहे. निलेश साळुंके साहेब आहेत, इंदिरानगर विभागाचे शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत. ते काय वाटतं, हे तर आहे, याच्या बरोबरीनं वह्या घ्या, पुस्तकं घ्या, काही दिवसानं तर म्हणतील की पोरं आमच्या शाळेत टाकून द्या, लग्न झाल्यानंतर तुम्ही घेऊन जा, तर पैसे आमच्याकडे देऊन टाका. कधी असंही होऊ शकतं शाळेमध्ये. काय वाटतं, एक बरं तो विषयाचा नंतर करू आपण, जरी विषय मजाकचा असला तरी आज वह्या, पुस्तकं, त्यांची वाहनं, अशा बऱ्याच वेगवेगळ्या फी आकारल्या जातात. याविषयी आपल्याला काय वाटतं? आपणही बऱ्यापैकी आंदोलनं केलेली आहेत, बऱ्यापैकी आपण गुन्हेही नोंदवण्याचा प्रयत्न केला आहे. आपले अनुभव काय शेअर कराल? शाळेला एक जोडधंदा म्हणून की वह्या, पुस्तके, शैक्षणिक साहित्य हे सर्रासपणे नाशिक शहरात ज्या काही 125-150 खाजगी शाळा आहेत त्यांची लूट चालू आहे पालकांकडनं. 11 जून 2004 साली शासनाने निर्णय जाहीर केलेला आहे. त्या निर्णयात तिथं स्पष्ट लिहिलेलं आहे की शाळांनी शाळेच्या आवारातून, भांडारातून एकही शैक्षणिक साहित्य विकायचं नाही. किंवा तुम्ही नेमलेला वेंडर म्हणजे काय, तुम्ही नेमलेलं कुठलं दुकान असेल त्या दुकानदाराकडनंच घ्यावे, ही पण सक्ती करायची नाही. पालकांना वाटेल तिथून पुस्तकं मिळाली पाहिजे, त्यांना वाटेल तिथून घेतली पाहिजे. पण ह्या खाजगी शाळांनी ना ही लूटमार चालू केली. यांनी ठरवून दिलेल्या दुकानातूनच पुस्तक मिळेल. ते जर समजा नाशिकचं एखादं नामांकित दुकान असेल तिथंच मिळेल, त्याच्या व्यतिरिक्त ते पुस्तक कुठंही मिळणार नाही. म्हणजे ही काय केली, त्यांनी मोनोपॉली केली. आणि ह्याच्यातून त्यांना आहे ना प्रकाशक आणि ते दुकानदार 40 ते 50% आर्थिक फायदा होतो. आणि जर पुस्तक घेतलं, ह्या वर्षी जर मी पुस्तक घेतलं माझ्या मुलाचं, ते पुढच्या वर्षी दुसऱ्या मुलाला पण कामं येत नाही.
त्याचा सिलेबस 2-4 धडे डायरेक्ट गायब होतात, नवीन कवर येतं. म्हणजे काय होतं, ते पुस्तक तुम्हाला पुढं काय म्हणतं, अरे हे बदललं आहे, ते वापरता येत नाही. म्हणजे काय आहे, हा यांनी जोडधंदा आहे. जसा शेती व्यवसायाला गाई म्हशी पालनाचा जसा जोडधंदा आहे ना, तसा ह्या शैक्षणिक क्षेत्रात यांनी हा जोडधंदा केला आणि लूटमार, भरमसाठ लूटमार चालू केली. बरं, भरमसाठ लूटमार चालू आहे. खरं तर इथे एखाद्या शाळेचे आपण काही जे संस्था चालक आहे यांची मुलाखत घ्यायला पाहिजे, घेऊ आपण ती. पण समजा मी एखाद्या शाळेचा संचालक आहे आणि बरेच लोक असेच म्हणतात, त्यांच्या भूमिका मी मांडतो, त्याला उत्तर तुम्ही द्या की आमची शाळा आहे, एवढे भारी भारी शिक्षक आम्ही तुमच्या मुलांना शिकवायला लावतो, एवढे 50-50 रुपये पगार देतो, स्वच्छता आहे, हे ते, याला किती खर्च येतो, मग तेवढी फी भरली तर काय फरक पडतो, काय म्हणाल तुम्ही? असे शिक्षक म्हणाल, त्यांची भूमिका मी मांडतो, काय वाटतं तुम्हाला? याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की शासनाने जे काही शासन निर्णय दिले त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टींसाठी विद्यार्थ्यांची फी आकारणी करावी याचे पूर्ण निकष दिलेले शासनाने. आणि जी विद्यार्थ्यांची जी फी वार्षिक फी जमा होते वर्षभरात, तिचे ऑडिट, पुढच्या वर्षी झालेल्या खर्चाचे ऑडिट रिपोर्ट आणि बॅलन्स शीट हे पालकांना देणं ही शासनाने सक्ती केलेली आहे. आणि विशेष संस्थेचे आणि शाळेचे ऑडिट रिपोर्ट हे स्थानिक शिक्षण अधिकारी म्हणजे जे प्रथम वर्ग शिक्षण अधिकारी असतात त्यांच्याकडे दरवर्षी देणं म्हणजे कंपल्सरी आहे. ते नाही दिलं तर त्यांना दंडही होतो, शास्ती होते आणि कारावासही होतो. अद्याप आता माझ्या मुलांच्या शाळेचे, सरांच्या मुलांच्या शाळेचे आणि सरांच्या मुलांच्या शाळेचे एकाही शाळेने ऑडिट रिपोर्ट गेल्या 10 वर्षात शिक्षण विभागाकडे जमा केलेला नाही आहे आणि चॅरिटी कमिशनरकडे जमा नाही. हा सगळा गोरख धंदा आहे, करोड रुपयाचे प्रॉफिट करण्याचा हा व्यवसाय आहे. ते शाळेची दर्जा दाखवतात, खर्चाचे तपशील देतात, पण ते फक्त तोंडी देतात, ते रीतसर प्रशासनाकडे का देत नाही? म्हणजे शिक्षण शाळेत जर का अशा पद्धतीनं नियम पाळत नसतील तर मग भवितव्यात घडणारे विद्यार्थी काय पाळणार? काय वाटतं तुम्हाला? शाळा चालकांची जर का अशी भूमिका असेल, आम्ही एवढे चांगले चांगले शिक्षक ठेवतो, एवढा खर्च करतो, आम्हाला काय बहुवर्षून काय डोनेशन वगैरे मिळत नाही, मग आम्ही खर्च कुठून काढणार? काय त्यांची अशी अडचण समजून घ्यावी की मग नेमकं का? नाही, प्रत्यक्षात कसं आहे की शाळा जे गोष्टी आपल्याला दाखवत आहे तोंडी, ह्या कागदावर कधी येत नाही. बेसिकली डोनेशन घेतलं जातं किंवा विद्यार्थ्यांकडून जेवढी नियमानुसार ठरलेली प्रवेश फी त्यापेक्षा 10 पटीने प्रवेश फी घेतली जाते. परंतु या गोष्टींचे कोणतेही कागदपत्र शाळा देत नाही. बऱ्याचशा अशा शाळा आहे की त्या डायरेक्ट म्हणतात की आमच्या इथं तसा ठरावच केला गेला नाही की आम्ही रिसिप्ट द्यायला पाहिजे. आणि अशा कंडिशनमुळे काय होतं की आपल्याला वाटतं की हा माणूस जो बोलतोय त्याचे दुःख खूप मोठे असतील, पण प्रत्यक्षात ते दुःख सुख असतात आणि समृद्धीच्या मार्गाला जात असतात. म्हणजे थोडक्यात ते जे काही आपल्याला सांगतात की एवढी शाळा एवढा खर्च येतो, ते मुळात तसं खोटंच असतं. मुळात प्रश्न असा आहे की ते फक्त आपल्याला भासवतात आणि आपण त्यांचं ऐकून चला भरतो, इकडून तिकडून आणून आपण भरतो. तुम्ही काय म्हणाल? नंतर याच्यावरती माझ्याकडे एक उदाहरण आहे ते मी देतो. नाही, काय आहे, शाळांनी ही जी सुरू केलेली लूट, हा सगळ्यात मोठा उद्योग यांचा. यांनी हा धंदा खोलला आहे. हे शिक्षण, हे आपण म्हणतो ना विद्येचं माहेरघर आहे, ते नाही राहिलेलं आहे. पूर्वी कसं होतं, पूर्वी कमी पैशात शिक्षण मिळायचं आणि चांगलं मिळायचं. आता ते मिळत नाही. हे फक्त धंद्यासाठी यांनी ही निवड केलेली आहे. एक व्यवसाय पाहिजे. या व्यावसायिक माणसांनी ही पुरा नाशिक शहरात 130 शाळा असतील आसपास खाजगी, यांचा हा धंदा आहे. फक्त लूट करणे, पालकांना इमोशनल ब्लॅकमेल करणं आणि त्यांच्याकडनं तो पैसा वसूल करणं. बरोबर आहे. तर खरं आहे, एकंदरीत चर्चेमध्ये असं येतं की पालक हा गरजू असतो आणि त्याला आपल्या पाल्याकडून स्वप्न असतात. आणि आजकाल आधीसारखी नाही, 4-4, 5-5 मुलगा आहे, 2-4 नाही शिकले चालेल, 1 शिकला तरी चालेल. आता मुलगाच एक राहतो, त्याच्या एकाचे स्वप्न साकार करण्यासाठी बिचारा स्वतःचं आयुष्य गाण ठेवून देतो, अशी परिस्थिती राहते. पण या एकंदरीत परिस्थितीमध्ये काही काही शाळा सांगतात, मी स्वतः विचारले काही काही संस्था चालकांना की एवढ्या पिया तुम्ही का करतात? मग त्यांना म्हणजे शिक्षकांचा पगार एवढा राहतो, अमुक राहतो. तो खर्च ऐकल्यानंतर मलाही वाटलं बरोबर, यांचा एवढा खर्च असेल, एवढ्या स्वच्छ शाळा, मोठमोठ्या इमारती, त्यांना खर्च कुठून काढणार? शेवटी आपणच भरणार. पण नंतर त्याच शाळेमधले काही काही शिक्षक आमच्याकडे आले, तर त्या शिक्षकांना कागदोपत्री दाखवतात 40-50 रुपये पगार आणि देतात मात्र फक्त 5,000 रुपये पगार, आणि नंतर काहीतरी कारण काढून त्यांना टर्मिनेट करून टाकतात. अशा बातम्या आपण सुद्धा लावलेल्या आहेत आणि मोठमोठ्या शाळांच्या लावलेल्या आहेत. शिक्षकांची सुद्धा ही परिस्थिती आहे. त्यामुळे शिक्षक सुद्धा बिचारे सांगितलं तसं करतात. चर्चा करायचं आहे, एक छोट्याशा ब्रेकसाठी थांबू आणि लगेच 0 मिनिटात परत येऊ. आपण पाहत राहा जागर जनस्थानचा खुली चर्चा शिक्षणाची. जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया
प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज. जागर जनस्थान. नमस्कार. जागर जनस्थानच्या खुली चर्चा शिक्षणाची या कार्यक्रमामध्ये पुन्हा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि प्रदीप यादव जे आहेत माहिती अधिकार जनजागृत समितीचे, त्यांना माझा एक प्रश्न आहे की मनमानी कारभार करणाऱ्या संस्थांवरती शिक्षण विभाग अंकुश ठेवण्यात का कमी पडतोय, काय जाणवतं तुम्हाला? अंकुश ठेवण्यामागे कमी पडण्याचं कारण हे आहे की जे शिक्षण माफिया आहे, जे व्यवसाय करताय शिक्षणाचा ते, आणि आज शिक्षणाचा जो विभाग आहे. एक मिनिट. खरं तर आपल्या जागर जनस्थानच्या या व्यासपीठावरून शिक्षण माफिया हा शब्द आज म्हणावासा वाटतोय. आम्हाला सगळ्यांना वाईट वाटतंय, पण परिस्थितीसुद्धा अशी आली की अशी ज्या लोकांना आम्ही आदर्श मानायला पाहिजे होतं त्यांना आज माफिया म्हणावं लागतंय. आणि स्थिती अशी आली, कोरोनापेक्षा भयानक स्थिती आहे. म्हणून हे चुकीचं कोणाला वाईट वाटलं असेल तर माफ करा. सगळे शिक्षण संस्था तशा आहेत आम्ही म्हणत नाही, पण ज्या काही शिक्षण संस्था आहे त्यांना मात्र माफिया म्हटल्याशिवाय गत्यंतर नाही आहे, कारण परिस्थिती अशी आहे. पुढे चालू. बेसिकली काय आहे की शिक्षण माफिया आणि शिक्षण विभागातले जे कर्मचारी यांचे साटेलोटे चालतात. याच्या मागं माझं स्वतः वैयक्तिक अनुभव असा आहे की आज जर तक्रार आम्ही दाखल केली तर वर्षानुवर्ष त्या तक्रारी पेंडिंग राहू शकता. याचं कारण कसं, आज आमची तक्रार मनपात आहे पण आम्हाला अधिकार नाही, म्हणून तुम्ही जिल्हा परिषदेला जा. जिल्हा परिषदेचे अधिकारी म्हणतील की ते आमच्या अखत्यारीता येत नाही, म्हणून तुम्ही उपसंचालकांकडे जा. आणि तक्रारींवर फक्त फुटबॉलसारखे पालकांची हेरफेर केली जाते, त्यांना इकडून तिकडं ढकललं जातं, त्यांचं मानसिक खच्चीकरण केलं जातं. आणि मानसिक खच्चीकरण केल्यामुळे काही दिवसांनी पालकांची अशी परिस्थिती होती की तो वैतागून ती तक्रार सोडून देतो. परंतु काय होतं की या गोष्टींमुळे जो विद्यार्थ्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो अजून अधिक वाढणार आहे. आणि तो वाढल्यामुळं पालकांवर त्याचा जो बिकट परिणाम होणार आहे तो आर्थिक आणि मानसिक आणि शारीरिक या तिन्ही गोष्टीतून त्याला लढावं लागणार आहे. परंतु प्रत्यक्षात पालक उभे राहत नाही. या गोष्टीवर अनेक पत्रकारांनी सुद्धा बाईट दिलेले आहे किंवा त्यांनी लेख लिहिलेले, परंतु परिस्थिती तशी नाही. पालक तक्रार देण्यासाठी आजही तयार आहेत, परंतु शिक्षण विभागाने त्यावर सक्तीने नियमानुसार कारवाई केली तरच हे सिद्ध होणार आणि नियमांची अंमलबजावणी होणार. या अपेक्षा आम्ही फक्त शासनाकडे करू शकतो, पण प्रत्यक्षात या अपेक्षा फोल ठरण्यामागं शिक्षण विभाग नाशिकचा उपसंचालक असो, मनपा असो किंवा जिल्हा परिषद सगळ्यांचे कामं फोल ठरलेले. तर शिक्षणाचे जे काही घटक आहेत, शिक्षण संचालकांपासून तर संस्था चालकांपर्यंत शिक्षक सगळेच एकंदरीत फोल ठरलेले आहेत. आणि एकंदरीत शिक्षण हे जोपर्यंत दान समजलं जात नाही तोपर्यंत याच्यातून मान मिळणार नाही आहे. पण आजकाल शिक्षणाला दान समजण्याच्या पलीकडे शिक्षण हे धन आहे असं समजून त्याच्याकडे बघितलं जातं आहे. आणि एकंदरीत पालकांच्या धनाची लूट चालू आहे. आणि जे काही कोणी पालक सत्य व्यक्त करायला जातात त्यांना फुटबॉलसारखं सगळेच घटक खेळत राहतात. पोलिसला जावं तर पोलीस स्टेशन त्यांची कंप्लेंट तयार करून घेत नाही, शिक्षण संचालक ऐकून घेत नाही, आणि त्याच्यामुळे संस्था चालकांना तर त्याचा फायदाच होतो. आणि कोणी ऐकूनच घेत नाही, म्हणून पालकसुद्धा नको आपल्या मुलाच्या भवितव्याला त्रास म्हणून ते गप्प बसून घेतात. आणि गप्पा बसला की लुटणाऱ्यांना अजून रान मोकळं होऊन जातं. मला सांगा, एकंदरीत जो काही आहे साळुंके साहेब, शिक्षणाची जी काही एकंदरीत शिक्षण देणं म्हणजे हे हा धर्म म्हटला जातो. दान, विद्यादान म्हणतो आपण त्याला, पण त्याचा धर्म झाला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या पक्षाच्या वतीनं बऱ्यापैकी आंदोलनं करताय, काय अनुभव होत आहेत तुम्हाला? आमच्याकडं पालकांच्या तक्रारी येतात, त्या तक्रारींचं निरसन केलं जातं. निरसन केल्यानंतर संबंधित शाळेकडे ज्यावेळेस आम्ही जातो तर शाळा अशा प्रकारे त्या पालकांना वागणूक देतात की असं वाटतं की आपण एक ह्या गुंडांच्या टोळीत आलो आहे का काय, यांचं काय चाललं आहे बुवा. आणि यांना हे जे सहभाग आहे तो शिक्षण विभागाचा, शिक्षण विभागातले सगळे अधिकारी हे गेंड्याच्या कातडीचे. आणि पालकाची तक्रार, एक साधा कागद आला का त्याला केराची टोपली दाखवली जाते. म्हणजे तो पालक बेजार होतो, जो जाऊन कोणाकडे जाणार. त्याच्या बाबतीत जर काही असं घडलं तर तो पहिले पोलीस स्टेशनला जातो. पोलीस स्टेशनला गेल्यावर पोलीस काय म्हणतात, हे आमच्या विभागाचा प्रश्न नाही, हा शिक्षण विभागाचा प्रश्न आहे. म्हणजे तिथं तो हातबल होतो. हातबल झाल्यावर तो शिक्षण विभागाकडे जातो. शिक्षण अधिकारी काय म्हणतो, हे ZP वाले पाहतील, जिल्हा परिषदवाले म्हणता उपसंचालक पाहतील. म्हणजे एकमेकावर ढकलण्याचं काम होतं. मग तो पालक बेजार होतो. त्याला असा प्रश्न पडतो की आपण कुठं या शाळेत आपल्या मुलांना टाकलं. शेवटी त्याला न्याय मिळत नाही.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक उदाहरण आहे की त्या उदाहरणात त्यांनी स्पष्ट म्हटलंय, तुम्ही अन्याय सहन करू नका. अन्याय जो सहन करतो ना त्याच्यापेक्षा म्हणजे अन्याय करणाऱ्यापेक्षा सहन करणारा जास्त अपराधी असतो. हां, तेव्हा ते त्यांचं म्हणणं आहे. म्हणून एका शाळेच्या सिडकोतीत एका शाळेच्या बाबतीत असं घडलं की त्या शाळेने 2 मुलींना वंचित ठेवलं 1 वर्ष शिक्षणापासून. जेव्हा आमच्याकडे तक्रार आली त्यावेळेस आम्ही विचारणा करायला गेलो तर म्हणे पालक आमच्याकडे तक्रारच घेऊन नाही आले. म्हणजे वर्षभर त्या 2 मुली शिक्षणापासून वंचित आहे, ते आजपर्यंत आहे. ज्यावेळेस आम्ही जाब विचारायला गेलो तर त्या मुलीला ते मागील वर्षाचं पण शिक्षण पूर्ण करून द्यायला तयार झाले आणि ह्या वर्षी पण तिला ॲडमिशन द्यायला तयार झाले. म्हणजे शिवसेनेने जर दणका दिला तर हे शाळा मुजोर शाळांना दणका निश्चित बसू शकतो. पण काय झालं, हे शिक्षण क्षेत्रातले जे अधिकारी गेंड्याचे कातडीचे हे त्याच्यावर चाल ढकल करू राहिले. गेल्या 1.5 महिन्यापासून ती तक्रार आहे, आजपर्यंत त्यांनी त्या शाळेवर कुठली कारवाई केलेली नाही. खरं आहे. आता हरीश वाघ साहेबांकडे जाऊया आपण. जे काही एकंदरीत शिक्षण विभागाचा जो काही भ्रष्टाचाराविषयी बरेच जण म्हणतात, सगळीकडे पेपरातही छापून येतं आहे. काय वाटतं आपल्याला अनुभवावरून आपण काय म्हणाल? बरोबर आहे. साधारण एक 5-7 वर्षापूर्वी जे काही आंदोलन झाले पालकांचे विविध शाळांमध्ये, त्याच्यामध्ये माझी सेंट फ्रान्सिस शाळा होती, सरांच्या मुलांची केम्ब्रिज स्कूल होती. त्यावेळेस पालकांना एवढी जाणीव नव्हती हक्काची. जसं निलेश साळुंखे सर बोलले की अन्याय करणाऱ्यापेक्षा सहन करणारा जास्त दोषी असतो. पालकांना ही जाणीव आता व्हायला लागलेली आहे. त्यातल्या त्यात जाणीव होऊन सुद्धा पालकांना काय करावं, कसं करावं, म्हणजे कोणाकडे तक्रार करावी याची जाणीव नाही आहे. कारण पालकांना शासकीय GR आणि न्यायालयीन निर्णयांची माहिती नाही आहे. पालकांनी जास्तीत जास्त पुढे यावं. आज माझ्याकडे 5-7 वर्षात बरेच पालक आले. जसे सरांकडे 1-2 विद्यार्थिनी आल्या गरीब की गेल्या 1 वर्षापासून त्यांना शाळेत येऊ दिलं नव्हतं, शिक्षणापासून वंचित होत्या. तसे असे बरेचसे पालक होते, ते माझ्याकडे आले. त्यांना मी स्थानिक आमदारांकडे घेऊन योग्य त्यांच्या तक्रारी मांडून त्यांचं शिक्षण सुरळीत केलं 10वीपर्यंत. याच्यामध्ये पालकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. पालकांनी स्वतः या हक्काबद्दल जागृत व्हावं. म्हणजे बालकांचा, विद्यार्थ्यांचा शिक्षण हक्क हा घटनेतील मूलभूत हक्क आहे. त्याला कुठली शाळा अडवू शकत नाही. आज फी भरण्यासाठी बऱ्याच पालकांना अडचणी येतात. त्यांचे मुलं वर्ष घरी राहतात. मुलांना घरी ठेवण्यात काही अर्थ नाही आहे. तुमची फी चुकणार नाही, तुम्ही भरणारच आहेत. तुम्ही इतके वर्ष भरली ते पुढच्या वर्ष पण तुम्ही भरणारच फी. त्यामुळे तुमच्या मुलांचं शिक्षण थांबवू नका, शाळेत जाऊ द्या. जर शाळेत मुलांना अडवत असाल तर सरळ शिक्षण अधिकाऱ्यांकडे जिल्हा बाल हक्क संरक्षण अधिकारी यांच्याकडे तक्रार करा किंवा आमच्याकडे तक्रार करा. तुम्हाला योग्य मार्गदर्शन दिले जाईल. आज बऱ्याचशा आमच्या दोघांच्या तिघांच्या सहयोगातून याच्यामध्ये आम्ही जे काही शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवल्या, ह्या तक्रारी राज्य शासनापर्यंत गेल्या आहेत सचिवालयामध्ये. आताशी त्यांच्यावर कारवाई करायला किंवा चौकशी करायला सुरुवात केलेली आहे. ही एक चांगली बाजू आहे. पण पालकांनी जास्तीत जास्त संघटित व्हावं. आपल्याबरोबरच्या पालकांना म्हणजे मुलांच्या वर्गातल्या पालकांना संघटित करावं. आपल्या म्हणजे हाऊसिंग सोसायटीमधल्या मेंबरांनी एकत्र यावं या विषयावर. याच्यावर खरं म्हणजे ही खरी महत्त्वाची गोष्ट आहे. कारण एकतर म्हणजे आज तसं म्हटलं तर माझ्या आयुष्यातला मी स्वतःला एक काळा दिवस समजतो की शिक्षण संस्थेविषयी आपल्याला एपिसोड करावा लागतो आहे. ज्याच्याकडे आपण लहानपणी ज्या शाळेत जायचो, शिक्षकांना आपण घाबरायचो, त्यांच्याविषयी अरे कितीतरी बोलायची आपल्याला हिंमत होत नव्हती. आणि आज काय दिवस आले की आपल्याच पाल्यानं त्या शिक्षण संस्थेविषयी आंदोलन करायची वेळ व्यवस्थेनं आपल्यावर आणलेली आहे. याचा अर्थ कुठले शिक्षक दोषी असतील, शाळा संस्थालक ते असतील, पण याला मुळात यंत्रणाच दोषी असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आहे. आणि कुठंतरी जोपर्यंत यंत्रणेची, सत्ताधाऱ्यांची किंवा राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती जोपर्यंत प्रबळ होत नाही तोपर्यंत याच्यातून मार्ग निघणार नाही आहे. आणि राज्यकर्त्यांना जर का ठिकाण्यावर आणायचं असेल तर एकीचं कुठंतरी बळ प्राप्त झालं पाहिजे. आणि कुठंतरी पालकांनी, मी जर शाळेच्या विरोधात गेलो तर माझ्या पाल्याचं काय होईल याचा विचार न करता, आपल्याकडे पैसे आहे आपण भरू शकतो, पण जे बिचारे पालक आहे ते आज नाही भरू शकत, त्यांच्या मुलांचा विचार करून तरी पुढं आलं पाहिजे. असं एकंदरीत जर का एकीचं बळ दाखवलं तर नक्कीच आपली शिक्षण पद्धती, आणि बोलावंसं काय वाटतं, आधीच्या ज्या काही शिक्षण सम्राट होऊन गेले त्यांना आपण शिक्षण सम्राट मानतो किंवा आधारवड मानतो, शिक्षण महर्षी म्हणतो, आधारवड समजतो. महर्षींनी त्यांच्या स्वतःच्या जमिनी, घरं दारं, सोनं नाणं विकून आपल्याला संस्था निर्माण करून दिलेले आहे. आणि आता बिल्डिंगचे भाडं मागतं आपल्याकडे. म्हणजे कुठं म्हणजे या आपल्या भारत देशाची जी उज्ज्वल परंपरा आहे, गुरुकुल परंपरा, ही तर होतीच पूर्वी. आणि त्यातही अन्यायग्रस्त इंग्रजी राजवटीमध्ये धोंडो केशव कर्वे, ज्यांना शिक्षणाच्या कार्याबद्दल भारतरत्न मिळालं, नंतर रयत शिक्षण संस्थेचे
कर्मवीर भाऊराव पाटील, नंतर सध्याच्या सिंधुताई सपकाळ यांनी अक्षरशः मळ्यातून डोक्यावर धान्य आणलेले विद्यार्थ्यांसाठी, हॉस्टेलसाठी, तरुण मुलं शिकवले, भारत साक्षर केला. आणि या साक्षर भारतामध्ये आज अशी अवस्था आहे की पूर्वी शिक्षण महर्षींनी योगदान दिल्यामुळे साक्षर भारत झाला. त्यानंतर शिक्षण सम्राट झाले व्यावसायिक शिक्षण देण्याचे. आज खेदाने म्हणाल की शिक्षण माफिया झाले की ते मुलांचं शिक्षण होऊ देत नाही फीसाठी. यासाठी पालकांनी संघटित होणं गरजेचं आहे. तर पालकांनी संघटित बोला. आज एक महत्त्वाचा दिवस आहे. आज 3 एप्रिल आहे. ज्योतिबा फुलेंनी पहिली शाळा आज सुरू केली आणि त्याच दिवशी आज जागर जनस्थानच्या या स्टुडिओमध्ये एपिसोड होतो. खेदाची गोष्ट म्हणजे त्यांनी आज म्हणजे पहिली शाळा आजच्या दिवशी जी सुरू झाली होती ते शिक्षण महर्षी अनेक तयार झाले या महाराष्ट्रात, पण आज ह्या नाशिक शहरात किंवा महाराष्ट्रात शिक्षण माफिया तयार झाले आहे, हे माझं म्हणणं आहे. खरं आहे. तर आजचा एपिसोड आपण या शिक्षण माफियांना तर ठिकाणावर आणू, पण जे काही ज्योतिबांनी विचार आपल्याला शिकवले त्यांना अभिवादन करत आपण हा एपिसोड संपूया. तत्पूर्वी तुमचं आता बऱ्याचदा म्हणजे आपण खेदाने म्हटलं शिक्षण माफिया वगैरे झाले. याचं नमूद करायचं कारण असं आहे की गेल्या 10-15 वर्षामध्ये किंवा या चालू घडामोडीमध्ये बऱ्याच पालकांनी शाळेच्या नियमबाह्य फीला जो विरोध केला, म्हणजे नफेखोरीच्या फीला विरोध केला, त्या बऱ्याच पालकांवर शाळेने गुन्हे दाखल केलेत. बऱ्याच पालकांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवलं, त्यांना घरपोच दाखले पाठवून दिले. का तर त्यांच्या नियमबाह्य फीला विरोध केला म्हणून. या गोष्टीला पालकांनी खूप फेस केलेला आहे त्रास. त्यांच्या कुटुंबियांनी, त्यांनी स्वतःने की मी याच्यावर आवाज उठवला, त्या मुलांना दुसरीकडे शाळेत टाकावं लागलं, त्यांना कोर्ट केस फाईल करायला लागले, पोलीस केसेस फेस करायला लागले, कोर्ट केस फिरायला लागले. ही खूप खेदाची गोष्ट आहे. म्हणून आम्ही आज शिक्षण माफिया नमूद केला. खरं अतिशय जाता तर शेवटचं आपलं काय म्हणाल तुम्ही? या हरीश वाघ सर जे म्हटले ही या सगळ्या सत्य परिस्थितीतून मी गेलेलो आहे आणि माझा अनुभव फारच बिकट होता. आणि या गोष्टीमुळे 354चा जो गुन्हा आहे तो माझा भाऊ आज सहन करतोय. आणि आज नाशिकचे 2-3 पालक आहे त्यांच्यावर ॲट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल झालेले आणि हे सगळे गुन्हे खोटे आहे याचा आम्ही कडाडून विरोध पण करतो आणि पुरावे गोळा करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो. परंतु आज पोलीस प्रशासन सुद्धा या शिक्षण माफियांसोबत उभं राहिलेले आणि आवाज उठवला तर त्यांनी पुरावेच नष्ट करून टाकले. यासारखी खेदजनक बाब आज 3 एप्रिलला झाली आणि ती सगळी गोष्ट आपण आपल्यासमोर मांडतोय. 3 जुलैला आपल्यासमोर मांडतोय. तर बरं आहे, खरं आहे. तर आज 3 जुलै महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा निर्माण केली होती बहुजनांसाठी आणि आज तोच दिवस आहे आपल्याला. आज आपण त्यांना अभिवादन करूया कारण तो काळ तर याच्यापेक्षा खडतर होता. त्याच्यावर आपण मात नक्कीच करू. पण नक्की करण्यासाठी कुठंतरी ज्यावेळेस जसे फुले पुढं आले आणि त्यांच्या मागे एक समाज उभा राहिला, तसं जे आज लोक पुढं येत आहे त्यांच्या मागे समाजानं उभं राहिलं पाहिजे आणि समाजानं उभं राहायच्या आधी शासनांनीच दखल घेतली पाहिजे आणि याच्यातून काहीतरी मध्यबिंदू साधून पालकांची आणि विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवली पाहिजे. तसं जर झालं तेच खऱ्या अर्थानं महात्मा फुलेंना अभिवादन ठरल, त्यांना श्रद्धांजली ठरल. आजचा एपिसोड आपण इथे थांबूया. तुम्ही सगळेजण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात, आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपलं एपिसोड इथे थांबवतो. आपण सगळे पाहत राहा जागर जनस्थान. धन्यवाद.